देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहेत. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्राज्ञा नाही. अशावेळी हिंदू देवळांतही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राख रांगोळीच केली पाहिजे. हिंदू समाजात माणूसघाण पसरवणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचे 3 मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवित आहोत. पहिला मार्ग बहिष्काराचा. हा लिबरली बिरबलगिरीचा मवाळी मार्ग आहे. हिंदूंच्या देवळात भटाशिवाय हिंदूंचा प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाताडला जात असेल तर ती देवळे हिंदूंची नव्हत, ती सैतानांची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा. त्यांना आजपर्यंत फाजील दान धर्मावर जगवलेल्या मूर्खपणाबद्दल एक सणसणीत तोंडात मारून घ्यावी आणि यापुढे त्यांना जगवण्याचा किंवा नवीन देवळाच्या पैदाशीचा प्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आईची शपथ घ्यावी. हा उपाय खरा, पण त्यातही एक अपाय आहे. या उपायाने देवळांचे पापी डोलारे जमीनदोस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदूंच्या सामाजिक जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही. दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे की साऱ्या भटेतर दुनियेने देवळांवर जरी बहिष्कार घातला तरी देवळांचा वर्णाश्रमी सनातनी सौता सुभाष भटजात बिनबोभाट आणखी 10 शतके चालविल. अखिल ब्राह्मणेतर दुनिया जरी निसर्ग धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मत असली तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे त्या 4 तोंड्या सृष्टीविधात्याची सारी इलमबाजी ब्राह्मण जातीत बिनतोड धगधगत असते. अशा इल्मी जातीच्या सवाई ब्रह्मदेवांना असा नाही तर तसा पेच घालण्याच्या कामी कोण मानवाचा कार्टा विरोध करू शकेल? जुने देव आणि जुनी देवळे किफायतशीर होणार नाहीत या दूर धोरणाने त्यांनी आतापासूनच नव्या धर्तीच्या देवळांचा उपक्रम सुरू केला आहे. आज जे पुतळे दिसत आहेत, नवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावधी रुपये कायदेबाजीच्या ठाकठीक चापातून बिनबोबाट दडपले जात आहेत, त्याकडे किंचित विचारपूर्वक पहा, म्हणजे आमच्या शंकेची मक्खी उमजून येईल. आज मुंबईच्या बॅकबेवर दिसणारे साखळदंडाचे 4 खांब थोड्याच वर्षात टोलेचंग देवळात रूपांतर पावतील आणि बाबुलनाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळातल्या टिळकेश्वर भक्ताच्या नवसाला 24 तासांतून 48 वेळ भसाभस प्रसन्न होऊ लागेल. तात्पर्य: बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायाचा नव्हे.